नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय शेत शिवार. आज आपण माहिती घेणार आहोत सागाच्या झाडाबद्दल. जे झाड जंगलाचं सोनं मानलं जातं. सागाचं झाड म्हणजे टीक. याचं शास्त्रीय नाव आहे टेक्टोना ग्रँडिस. हे झाड प्रामुख्याने भारत, म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळतं. आपल्या महाराष्ट्रात विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि सह्याद्रीच्या जंगलात साग मोठ्या प्रमाणावर दिसतो. सागाचं झाड सरळ उंच वाढणारं असून साधारणपणे 30 ते 40 मीटर उंच वाढतं. याची पाने खूप मोठी, रुंद आणि थोडी खडबडीत असतात. पावसाळ्यात पानं गर्द हिरवी दिसतात, तर हिवाळ्यात झाड पानगळ करतं. सागाच्या लाकडाचं महत्त्व खूप आहे. हे लाकूड मजबूत, टिकाऊ आणि पाण्याला न खराब होणार आहे. त्यामुळे घराची दारे, खिडक्या, फर्निचर, नौका, मंदिराचे काम तसेच महागडी सजावटीची कामं सागाच्या लाकडापासून केली जातात. एकदा सागाचं काम केलं की पिढ्यानपिढ्या ते टिकतं. म्हणूनच याला राजाचं लाकूड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शेतीच्या दृष्टीनेही साग महत्त्वाचा आहे. योग्य काळजी घेतली तर 20 ते 25 वर्षात साग शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, सागाची तोड आणि विक्री करताना वन विभागाचे नियम पाळणे आवश्यक आहे. सागाचं झाड फक्त पैसा देत नाही, तर पर्यावरणालाही फायदा करतं. हे झाड माती धरून ठेवतं, पावसाचं पाणी साठवायला मदत करतं आणि हवामान संतुलनात योगदान देतं. मित्रांनो, अशीच शेतशिवाराशी जोडलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.